Okay, good morning to all of you. Good morning, sir. Good morning, sir. sir. Good morning, sir. Morning, sir. Good morning, sir. Okay, काल आपण एक्झाम्पल एक्सरसाइज दिलेली होती योगा सॉल्व्ह झालेत का सर्वांचे? हो सर. किती एक्झाम्पल होते? 6 होते. 6 एक्झाम्पल होते. सुटलेत का? काय काय प्रॉब्लेम आहे असेल तर आपण ते सर परत लास्ट वाला घेऊया. सुटलं नाही. बाकीचे सर्वांना सॉल्व्ह झालेले आहेत. सर लास्ट वाला नाही सुटला. बर, या एक्झाम्पलचे नेचर्स वगैरे काल बघितले होते ना आपण सर्वांना? माहित होते ना? नाही सर. सर, हा, तुम्ही अजून सिलेबसच नाही टाकला ग्रुप वरती. सिलेबस 2 वेळा टाकलाय की? सिलेबस प्रत्येकाने लिहून घेतलाय का? नाही सर. ऋषिक कोण आहे मूर्ख? नाही सर. सर, हा, तुम्ही जो IT ला टाकलेला तो सिलेबस आहे ना? हा तोच आहे. आणि ऑल ह्याच्यामध्ये टाकलाय की ऋषिकेश कोण आहे मूर्ख रे? ऋषिकेश आलाय काय ग तो? सर ते सिलेबस मध्ये काय काय लिहायचंय? कशामध्ये? सिलेबस मध्ये काय काय लिहायचंय? आवाज आहे ना तुझा? सिलेबस मधलं काय काय लिहायचंय? सिलेबस आहे ना. सिलेबस जिथं सिलेबस दिसते 2.1 2. लॉगॅरिथम डिटर्मिनंट जे आहे ना, दिलंय का सिलेबस म्हणून त्यामध्ये? सर, चॅप्टर आणि त्यातले पॉइंट लिहायचे आहेत ना? हो, चॅप्टर आणि त्यातले पॉइंट. या पद्धतीने लिहा. सुरुवातीला पहिला कॉलम लिहून काढा, त्यानंतर त्याच्याच खाली दुसरा कॉलम, त्याच्याच खाली तिसरा, एका खाली एक सिलेबस लिहून काढायचा. म्हणजेच पहिला पॉइंट लॉगॅरिथम, त्याच्यामधले पॉइंट कन्सेप्ट अँड लॉज ऑफ लॉगॅरिथम लिहा. दुसरा डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस, त्यामधले हे पॉइंट सगळे लिहून काढा. त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा आहे. परत त्याच्याच खाली 2.1 म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ कंपाऊंड अलाइड. हे जे आहे हे ट्रिग्नोमेट्रीचे 4 जे पॉइंट आहेत, टॉपिक आहेत, ते लिहून काढा. हे झाल्यानंतर पहिल्या कॉलम मधलं त्याच्याच खाली पुढचा घ्यायचा 3.1 स्ट्रेट लाईन अँड स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन. या पद्धतीने लिहा. परत त्या खालचा टॉपिक एरिया ऑफ रेग्युलर क्लोज्ड फिगर्स, आणि नंतर शेवटी रेंज कोएफिशियंट ऑफ रेंज हा स्टॅटिस्टिक्सचा पार्ट.
हे जे पॉइंट आहे ते एका खाली एक लिहून काढायचा. येईल का तुमचं हे? हो सर. पहिला कॉलम एका खाली एक, नंतर ते झाल्यानंतर दुसरा कॉलम घ्यायचा त्याच्याच खाली. तिसऱ्या पहिल्या पेजवरच द्यायचं. काल सांगितलं होतं 1-2 पेजेस सोडा म्हणून. कुठले पाठपुटले. हा, प्रत्येक गोष्ट आपल्याला पाठपुटत द्यायची. मॅथ्सला ते हे करत असतं नाही एका पेजवर वगैरे, नाहीतर 10 वया लागतील तुम्हाला. हे टाकलेलं आहे तुमच्या ग्रुपवरती. नंतर एकच्या ब्रेक मध्ये किंवा तुमच्या घरी गेल्यानंतर ते लिहून काढा. ठीक आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल आपण बघत होतो, त्यातील एक्झाम्पल परत एकदा घेतोय. काही ठराविक एक्झाम्पल घेतो, बाकीची सॉल्व्ह करा. लॉग ऑफ x + 5 लिहून घ्या त्यातले एक्झाम्पल. त्यांचं सॉल्व्ह झाला असेल तर तरी काही गरज नाहीये, पण त्यांचं राहिलंय त्यांनी लिहून घ्या. इक्वल टू 4. लॉग x + 5 with base 3 इक्वल टू 4. काय करणार हो लॉगरिथमचा रूल? लॉगरिथमचा रूल काय सांगतोय? हे जे लॉग आहे ते लॉग काढून टाकायचं, पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं याला. मग लॉग हे जर काढून टाकलं तर राहतं हे x + 5 येतं. ब्रॅकेट मध्ये टर्म म्हणजे x + 5 राहतं. मग ते x + 5 मी इथं घेतलं आहे असं, इक्वल टू x + 5 इक्वल टू. आता हे जे बेसला 3 आहे ते कुठं जाईल हो? 4च्या खाली येईल का 3 बेसला? म्हणजे Yes, तिथं sir. राईट साइडला काय येणार? 3 raised to 4 येणार. सर x + 5 इक्वल टू 3 raised to 4. हा, सर स्क्रीन दिसत नाही तुमची. स्क्रीन दिसत नाही का? हा दिसते सर. परत एकदा लेफ्ट होऊन परत एकदा लॉग इन कर जरा. हा सर. हा, x + 5 इक्वल टू 3 raised to 4 झाला. हे 3 raised to 4 कुठून घेतलं? तर हे जे बेसला 3 लॉग तर निघून गेलं इथलं वरच्यातलं. हे जे 3 आहे ते 3 आपण इथं घेतलंय आणि 4 त्याच्या वर लिहिलाय. 4च्या खाली हे 3. आता x + 5 इक्वल टू 3 raised to 4 म्हणजे किती येतो? कॅल्क्युलेटर वरती तुम्ही करू शकता, किंवा 3 × 3 × 3 × 3 4 वेळा 3 ला मल्टिप्लाय करत जायचं. ते 81 म्हणजे 3 raised to 4 असतं. किंवा कॅल्क्युलेटर वरती 81 बरोबर आहे. कॅल्क्युलेटर वरती सोपं जातं, ते कॅल्क्युलेटर वरती जरी केलं तरी चालतं लगेच. 81. कॅल्क्युलेटर चालवायला शिका बरं का व्यवस्थित. पर x इक्वल टू therefore x इक्वल टू जे +5 आहे ते राईट साइडला घेतलं म्हणजे 81 मधून ते 5 मायनस होईल. 81 - 5 म्हणजे x इक्वल टू मिळेल आपल्याला किती? 76. हे आपला आन्सर. त्या 2 स्टेप मध्ये आपल्याला काय आन्सर येतं? फक्त मी लॉगरिथमचा रूल यूज केलाय, म्हणजे डेफिनेशन यूज केलंय. वरचं जे लॉगचं फंक्शन होतं, लॉगचं कन्व्हर्शन पॉवर मध्ये केलं आणि पॉवर मध्ये केल्यानंतर x + इक्वल टू 3 raised to 4. 3 raised to 4 जे आहे ते 3 raised to 4 इथे 81 मिळालं. त्यानंतर सिम्प्लिफाय करताना हे जे 5 आहे
ते उजव्या साईडला घेतल्यानंतर प्लसचं मायनस झालं, म्हणजे x इक्वल टू 81 मायनस 5 झालं, आणि हे 81 मायनस 5 म्हणजे 76. हे आपला आन्सर. लिहून घेतलं सर्वांनी? हो सर. हो सर. हो सर. समजले सर्वांना? हो सर. हो सर. सर. ठीक आहे. हो सर. अजून एक एक्झाम्पल बघू, जे अजूनही त्यातलं क्लिअर होऊन जाईल. लॉग, लिहून घ्या सर्वांनी, लॉग ऑफ 3x minus 5 with base 4 equal to 0. सेम रूल यूज करत जायचं आपल्याला. म्हणजे काय करणार, दिलेले इक्वेशन लॉगरिथमचे घेतल्यानंतर हे जे लॉग आहे ते लॉग काढून टाकायचं, म्हणजे 3x minus 5 एवढीच टर्म इथं आली, आणि इथं जे लॉगला 4 होते ते कुठं जाणार हो? राईट साइडला. राईट साइडला येणार हे 4 h0 च्या खाली येणार, म्हणजे इथं 4 रेस टू काय येणार? 0. आता व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 4 रेस टू 0 म्हणजे किती असतं? 4. कोणतीही टर्म रेस टू 0 आली तर त्याची व्हॅल्यू आपण इंडायसेस रूल मध्ये बघत होतो. इंडायसेस रूल जे 5वी 6वी ला होता तिथून पण चालवलेला आहे. व्हॅल्यू असते 1. a रेस टू 0 म्हणजे 2 रेस टू 0 असेल, 3 रेस टू 0 असेल, 5 रेस टू 0 असेल, 100 रेस टू 0 असेल, 1000 रेस टू 0 असेल. रेस टू 0 आलं का त्याची व्हॅल्यू ही 1 असते. त्यानुसार मग याची व्हॅल्यू राईटला मिळाली किती? 1. 3x minus 5 equal to 1. आता हे सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. x ची टर्म तेवढी इथं ठेवायची, -5 राईट साइडला घेतल्यानंतर किती कसं होईल? प्लस होईल, म्हणजे 1 प्लस 1. 5 प्लस 1 और 1 प्लस 5, म्हणजे 3x इक्वल टू किती मिळालं आपल्याला इथं? 6 मिळालं. 3x = 6. बरोबर आहे. पण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, मल्टिप्लाय आहे ते त्या साईडला गेल्यानंतर काय होईल? मायनस होईल का? हे मल्टिप्लाय आहे. आता इथं मल्टिप्लाय असेल तर डिवाइड करायचं असतं, राईट. ऍड असेल तर सबट्रॅक्ट. इथं या 3x ला 3 आणि x मल्टिप्लिकेशन आहे, इथं -5 होतं, सबट्रॅक्शन होती म्हणून इथं ऍडिशन झाली. सबट्रॅक्शनच्या अपोजिट ऍडिशन, ऍडिशनच्या अपोजिट सबट्रॅक्शन. मल्टिप्लाय असेल तर डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. या रूल नुसार 6 डिवायडेड बाय 3 इथं येईल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 2. बरोबर, x इक्वल टू 2. त्यांचं राहिलं असेल त्याने लिहून घ्या. लॉगरिथमच्या डेफिनेशन जी होती त्याचा रूल यूज केला आपण आणि सिम्प्लिफाय करत गेलो. घेतलेली सर्वांनी? हो सर. हो सर. व्यवस्थित लिहून घेत चला.
ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मग. हो सर. हो सर. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आहे लॉग 1/2 बेसला 2 इक्वल टू x. log 1/2 with base 2 equal to x. लॉगॅरिथमचा रूल, लॉग काढून टाकल्यानंतर सांगा मला काय येतं इथं. लेफ्ट साइडला किती येईल? 1/2 इक्वल टू, कारण हे लॉग तेवढं निघून गेलं, हे 1/2 ब्रॅकेट मध्ये राहिलं ना इथं. राईट साइडला 2x. 2 raised to x. राईट साइडची जी टर्म आहे ती पॉवरलाच राहणार. हे जे x आहे ते पॉवरलाच राहतं आणि हे जे 2 आहे ते बेसला येतं. 2 बेसला आणि x पॉवरला. आता दोन्ही कम्पेअर होईल का हो? एक टू न्यूमरेटर मध्ये आणि एक टू डिवाइडला आहे, असं असेल तर कम्पेअर होतं का? नाही. नाही होणार, कारण दोन्हीही 2 हे न्यूमरेटर मध्येच पाहिजे आपल्याला. मग त्यासाठी जे डिनॉमिनेटर 1/2 जे आहे त्या 2 जो डिवाइडला आहे आपल्याला अंशामध्ये घ्यायचा आहे. कशा पद्धतीने बघा, आपल्याला रूल माहित आहे 1/a raised to इंडायसिस रूल आहे, a raised to m असेल आणि ही जी a raised to m डिवाइडची टर्म जर न्यूमरेटर मध्ये घ्यायची असेल तर त्याची जी पॉवर असते m जर प्लस असेल तर वरती मायनस पॉवर होते, किंवा खाली मायनस असतं तर वरती प्लस होते पॉवर. म्हणजे डिवाइडची टर्म अंशात घ्यायची असेल तर प्लसची मायनस पॉवर झाली इथं. तसं इथं 1/2 आहे. 2 ला काय नाही म्हणजे पॉवर किती असते हो? 1 असेल ना. प्रत्येक टर्मला, प्रत्येक नंबरला पॉवर काय नाही म्हणजे तिथं 1 असते. 10 दिलं तर 10 ला पॉवर 1 असते, 100 दिलं तर 100 ला पॉवर 1 असते, 25 दिलं त्याला पॉवर 1 असते. तसं 2 ला पॉवर 1 आहे. मग ह्याला जर 2 ला वरती घ्यायचं असेल तर वरती काय होईल हो इथं? -1. म्हणजे वरती काय इथं काय येईल? 2 raised to -1. 2 raised to -1 बरोबर आहे. 2 raised to 1 वरती घ्यायचा असेल तर तो -1 होणार. तसं हे 1/2 जे इथं दिसतंय आपल्याला ते त्याचं मग काय लिहिता येईल मला? 2 raised to वरती -1 ना, इक्वल टू 2 raised to x. पुढची 2 raised to x आहे असं. फक्त जे डिवाइडला 2 होतं ते अंशामध्ये घ्यायचं झालं तर त्याची पॉवर +1 ची -1 होते. आणि मग कम्पेअर करायचं आपण. 2 ला 2 हे बेस समान आहेत, 2 ला 2 बेस समान आहेत. मग वरची पॉवर समान असेल, मग -1 इक्वल टू काय मिळेल आपल्याला? x. -1 इक्वल टू x. therefore x इक्वल टू व्हॅल्यू मिळाली मग आपल्याला -1. बघा, दोनच स्टेप असतात पण त्या आपल्या मेथडनं यूज केल्या तरच आपल्याला ते सॉल्व्ह होतात. लॉगॅरिथमचे डेफिनेशन यूज केले आणि आपला इंडायसेस रूल जे आपण 10वी पर्यंत पूर्ण शिकलेला आहे तो रूल यूज केला आणि डिवाइडची टर्म अंशात घ्यायची झाली का पॉवर मायनस होते, किंवा खाली मायनस असतं तर वर पॉवर प्लस झाली असते.
आणि कम्पेअर केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू -1 मिळाली. लिहून घ्या हे. घेतलं सर. लिहिले सर. हा, सर्वांनी लिहून घे. चला, महत्वाचं आहे. हो सर. त्यांचं राहिलेलं आहे त्याने लिहून घे. चला. ओके. झाले मग सर्वांचं? येस हो, सर. हो सर. हो सर. ठीक आहे. आणि पुढचा एक प्रॉब्लेम बघूया, म्हणजे क्लिअर होऊन जाईल पूर्ण एक्सरसाइज. लॉग ऑफ एक्स विथ बेस 4 इक्वल टू 1/2. लॉग ऑफ एक्स विथ बेस 4 इक्वल टू 1/2. सांगा डेफिनेशन. पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे काय होईल? कोण सांगेल? आता एक्झाम्पल सॉल्व्ह केले की आपण बरेल. आपल्याला लॉग काढून 4 raised टाकायचं to आणि minus पॉवर 2. मध्ये कन्वर्ट करायचं. लेफ्ट साइडला सर एक्स राहील. लेफ्ट साइडला एक्स राहील, बरोबर आहे. कारण लॉग निघून गेला, फक्त एक्स राहिला लेफ्ट साइडला. आणि राईट साइडला 4. इथला बेस कुठे येणार? इथे येणार बेस. इथं 4 रेस टू किती येणार? 1/2. 1/2. 2. राईट, बरोबर आहे. राईट साइडला जे असेल ती टर्म, तो नंबर आपल्याला पॉवरलाच घ्यायचा आहे. म्हणजे हे 4 रेस टू 1/2 झाला. x इक्वल टू 4 रेस टू 1/2. लक्षात, ही डेफिनेशन यूज केली सुरुवातीला आपण लॉगरिथमची. येस. आता x इक्वल टू 4 म्हणजेच कशाचा स्क्वेअर असतो? 2 चा. 2 चा स्क्वेअर. मी 4 ला ऍडजस्ट केलं 2 चा स्क्वेअर. ब्रॅकेट फक्त 4 च्या ऐवजी 2 चा स्क्वेअर राहिला. आणि वरती जे 1/2 आहे ते आहे असंच. 2 चा स्क्वेअर रेस टू 1/2. आता एक रूल आपल्याला माहित आहे इंडायसेसचा. a टू m रेस टू n असेल तर काय असतं? a रेस टू घातांकाचा घातांक असेल तर m into n. बरोबर आहे. m इंटू n असतं. a रेस टू m रेस टू n असेल तर a रेस टू m रेस टू n असतं. तसं 2 रेस टू 2 रेस टू 1/2 असेल, किंवा 2 रेस टू, मी दुसरा एक नंबर घेतो, 3 इंटू 4 असेल तर आपण 2 रेस टू 3 इंटू 4 करतोय आपल्या रूल नुसार. आणि 2 रेस टू 12 लिहित असतोय. तसं इथं आता रूल घेऊया. x इक्वल टू 2 रेस टू, हे 2 पहिला 2 त्याला मल्टिप्लाय काय असेल? 1/2. बरं आहे का? वरती दोनच टर्म आहे. एक 2 टर्म आहे, दुसरी 1/2 टर्म आहे. ही 2 टर्म इथं लिहिली इंटू हे 1/2 टर्म त्याला पुढे मल्टिप्लाय. आणि हे 2 च्या पॉवर मध्ये हे सगळं, हे 2 ला मल्टिप्लाय खाली वगैरे आणायचं नाही, हे पॉवर मध्येच आहे. 99. आता काय कॅन्सल होईल? 99. 55. 22. 34. कुणाला माईक चालू आहे? टू ला
हे 2 डिवाइडचं कॅन्सल होईल 1. म्हणजेच 1 2 रेज टू 1 राहिलं. 2 raised x to 1. इक्वल टू 2 रेज टू 1 आणि 2 रेज टू 1 म्हणजेच x इक्वल टू 2. 1 लिहित नसतोय आपण. 2 रेज टू 1 म्हणजे 2 किंवा 2 ला काय नाही म्हणजे पॉवर 1 असतेच नेहमी. त्यामुळे लिहिताना आपण x इक्वल टू 2 मिळाला त्याला. समजतं हे एक्झाम्पल समजतंय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. लॉगॅरिथम Yes, sir. कन्व्हर्टेड इनटू पॉवर फॉर्म आणि त्यानंतर इंडायसिस रूल यूज केला. जो पॉवर ऑफ पॉवरचा इंडायसिस रूल मल्टिप्लिकेशनचा राहतो त्यावेळी 2 इंटू 1/2 मध्ये 2 कॅन्सल्ड. त्यामुळे आपल्याला therefore x इक्वल टू आन्सर मिळाला. त्यांचा राहिला असेल त्याने लिहून घ्या. हे लिहिलेलं तर व्यवस्थित दिसतंय ना तुम्हाला ह्याच्यावरती हो, स्क्रीन sir. वरती मोबाईल वरती? Yes, sir. हो सर. नसेल तर आपण मग दुसरं ऍप्लिकेशन वगैरे घेऊ वाटलं म्हणजे काय आपलं रेग्युलर होतं ते. उलट त्यापेक्षा हे व्यवस्थित वाटतंय ना तुम्हाला पहिल्या हो. ऍप्लिकेशन पेक्षा? हो सर, हो सर. Sir. म्हणजे पूर्ण एखादं एक एक्झाम्पल आपलं होऊन जाते एक. ठीक आहे, सर्वांचं लिहून झालं मग? हो सर. Yes, हो सर. झालं सर. ओके. ठीक आहे, हे आपण लॉगॅरिथमची डेफिनेशन जी होती a रेज टू x इक्वल टू y त्यावरून आपल्याला काय मिळालं होतं हे x इक्वल टू लॉग y विथ बेस a. ही डेफिनेशन यूज करून आपण आतापर्यंतची सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह केली. आता याच लॉगॅरिथमचे काही रूल आहेत त्या रूल्सचा यूज करून सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ते रूल्स काय आहेत ते आपण बघूया. आता हेडिंग टाका सर्वांनी. रूल्स ऑफ लॉगॅरिथम. रूल्स ऑफ लॉगॅरिथम डेफिनेशनचा यूज करून आपण सॉल्व्ह केले. पण आता अजूनही काही आपल्याला ऍडव्हान्स रूल बघायचे आहेत. त्या रूल्सचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते. टाकले हेडिंग सर्वांनी? हो सर. sir. ठीक आहे, आता क्रॉस करतो जरा आपल्याला रूल लिहिताना सोपं जाईल त्यासाठी. पहिला रूल दोन लॉगॅरिथमची ऍडिशन लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b इक्वल टू. जसं दोन नंबरचे ऍडिशन 2 + 3 केल्यानंतर आपल्याला काय मिळतो 5 मिळतं. म्हणजे दोन रिअल नंबरचे ऍडिशन केल्यानंतर रिअल नंबरच मिळतो. तसं दोन लॉगॅरिथमचे ऍडिशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला
एक लॉगॅरिथमच मिळणार आहे आपल्याला पुढं. तो रूल काय मग, तर लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए आणि लॉग बी हे जे लिहिलेलं आहे यांना बेस मी काही लिहिलेलं नाही येतं, इथंही नाहीये इथंही नाहीये. ज्यावेळी तिथं कोणताच बेस नसतो, लिहिलेला नसतो, त्यावेळी तिथं एक नॅचरल लॉगॅरिथमचा बेस असतो ई. लक्षात ठेवायचं, कोणतंही लॉगॅरिथम जर तिथं कोणता बेस दिलेला गेलेला नसेल तर त्या ठिकाणी तिथं ई असतं. ई म्हणजे आपलं नॅचरल लॉगॅरिथम, म्हणजे स्टँडर्ड लॉगॅरिथम राहतं. मग दिला असेल तर ठीकच, नाही दिला असेल तर तिथं ई आहे असं समजून आपण ते लॉगॅरिथम सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला दिलेलं नाहीये, घ्यायची आता लगेच पण काही गरज नाहीये आपल्याला, तिथं ऑलरेडी ई आहे समजूनच आपण तेही रूल हे जायचं आहे. आता बघा, लॉग ए विथ प्लस लॉग बी इक्वल टू लॉग दोन लॉगॅरिथम बद्दल एक लॉगॅरिथम घ्यायचं आणि ब्रॅकेट मध्ये ह्या जे दोन टर्म आहेत ए आणि बी या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं ए बी. म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी इक्वल टू लॉग ए बी. दोन लॉगॅरिथमचे ऍडिशन करायचे असेल तर एक लॉग मध्ये प्रॉडक्ट त्या नंबरचा होतो. हा आपला पहिला रूल लॉगॅरिथमचा, ज्याच्या एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. लॉग 3 प्लस लॉग 4 असेल तर काय येणार सांगा मला. लॉग ऑफ 3 into 4. 3 into 4 बरोबर आहे. लॉग 3 प्लस लॉग 4 म्हणजे लॉग 3 into 4 म्हणजे लॉग 12. हे आपलं आन्सर त्याचं. हा झाला आपला पहिला रूल. आता सेकंड रूल बघूया. हा ऍडिशनचा रूल आहे. आता रूल घेऊया आपण सबट्रॅक्शनचा. लॉग ए मायनस लॉग बी, दोन्हींचं सबट्रॅक्शन असेल तर. ऍडिशन असेल तर आतमध्ये आपण मल्टिप्लिकेशन केली होती. सबट्रॅक्शन असेल तर आपण ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या दोन व्हॅल्यूची डिव्हिजन करायचे आपल्याला. म्हणजेच ए अपॉन बी लॉग ए अपॉन बी असतं. लॉग ए मायनस लॉग बी इक्वल टू दोन लॉग बद्दल एक लॉगच, पण दोन लॉग बद्दल एक लॉग घेतल्यानंतर आतमध्ये मात्र डिव्हिजन असेल ए अपॉन बी. ज्याचं एक्झाम्पल जर घेतलं तर लॉग 6 मायनस लॉग 2 इक्वल टू, सांगा काय येईल याचं. Log 6 upon 2. लॉग ऑफ 6 अपॉन 2. पहिली व्हॅल्यू डिवायडेड बाय नंतरची व्हॅल्यू. आणि ह्याचा आन्सर 6 अपॉन 2 म्हणजे log 3. 3. लॉग 3. लॉगच्या ब्रॅकेट मध्ये आपली डिव्हिजन झाली. ती डिव्हिजन आपण 6 अपॉन 2 हे आपल्याला आन्सर मिळेल 3. लक्षात आलं. लॉगॅरिथमचे ऍडिशन असेल तर पुढे लॉगच्या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन असेल तर आपले लॉगच्या आतले डिव्हिजन करायचे. हा आपला लॉगॅरिथमचा सबट्रॅक्शनचा दुसरा रूल.
आता तिसरा रूल बघा. तिसरा रूल आहे आपला लॉग ए रेस टू बी इक्वल टू लॉग ए रेस टू बी. इथं ए ला बेस कुठं असतो? बेस द्यायचा झाला तर इथं बेस असतो, पण इथं बेस आहे का? इथं दिलाय का मी? नाही. नाही दिलेला बेस. आता मी काय केलं? बेस नंतर बेस ऑलरेडी आहेच तिथं, तो घ्यायची काही गरज नाही. आणि पण लॉगच्या आतमधली जी टर्म आहे ती पॉवर मधली टर्म आहे. ए रेस टू बी आहे, नॉट ए बेस बी आहे तिथं. ए रेस टू बी. आणि असं ज्यावेळी पॉवर मध्ये असेल त्यावेळी काय होतं? हे जे पॉवर मधलं जे बी आहे ते बी इथं येतं, लॉगच्या अगोदर लिहिलं जातं. म्हणजे इथलं बी उचलायचं आणि इथं लिहायचं. म्हणजे काय होईल? इथं जर बी लिहिलं तर बी लॉग ए, हे आपलं त्याचं आन्सर आहे. बी लॉग ए. हा आपला तिसरा रूल. लॉग ए रेस टू बी असेल तर पॉवर उचलायची आणि अगोदर लिहायची लॉगच्या, बी लॉग ए मिळतं आपल्याला. जसं की एक्झाम्पल म्हटलं तर लॉग ऑफ 3 रेस टू 6 असेल तर काय लिहिता येईल तो? 6 log 3. 6 log. बरोबर आहे. पॉवर जी आहे ती पॉवर अगोदर लिहायची आणि लॉग ऑफ 3, 6 log 3. या पद्धतीने आपल्याला ते मिळेल. हा झाला आपला तिसरा रूल. लिहून घेतले तिन्ही रूल सर्वांनी? Yes, sir. राहिलं असेल त्यांनी. ठीक आहे, झाले सर्वांचं? पुढचा रूल घेऊया. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, पुढचा रूल चौथा. लॉग ए, आता इथं बेसला बी आहे, इक्वल टू लॉग ए विथ बेस बी. इथं मात्र पॉवर नाहीये इथं, त्यामुळे तिसरा रूल यूज होणार नाहीये. इथं ए आणि बेस बी असा असेल तर आपल्याला हे ए आणि बी जे आहेत, फंक्शन आणि बेस, या दोन्हीला सेपरेट लॉग लिहिता येतं. म्हणजेच लॉग ऑफ ए आणि लॉग ऑफ बी सुद्धा लिहिता येईल आणि त्या दोन्हीच्या मध्ये मात्र डिव्हिजन असतं. म्हणजे लॉग ए विथ बेस बी इक्वल टू फॉर्म्युला तयार झाला, रूल तयार झाला आपला, लॉग ए अपॉन लॉग बी. बी. लॉग ए डिवायडेड बाय लॉग. इथं आपण लॉगला लॉग ए कॅन्सल करू शकत नाहीये. लॉग ए अपॉन लॉग बी आहे म्हणून आपण हे लॉगला लॉग कॅन्सल आणि ए अपॉन बी असा आन्सर कधीही लिहायचं नाहीये, हे चुकीचं असेल. जर भाग हे होत नसेल तर लॉग ए अपॉन लॉग बी आहे असं ठेवायचं, यामध्ये काही बदल करायचं नाही.
आपल्या रूल नुसार सॉल्व्ह करता येत असेल तर करायचं, असेल तर हे त्याचा फॉर्म्युला लॉग ए अपॉन लॉग बी आहे असं. आता काही नोट म्हणून देतोय, नोट लिहून घ्या सर्वांनी. नोट फर्स्ट, log of 1 equal to log 1. याची स्टँडर्ड व्हॅल्यू आपण डायरेक्ट लिहू शकतोय. जर कोणत्या एक्झाम्पल मध्ये log 1 आलं आणि बेसला इथं काही असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, काहीही आलं तरी त्या log 1 ची स्टँडर्ड व्हॅल्यू असते 0. 0. log 1 equal to 0. मग एक्झाम्पल मध्ये log 1 विथ बेस 10 असं आलं तरी आपण त्याची व्हॅल्यू 0 देणार आहे. फंक्शन 1 आलं का log 1, आपण त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू 0 घेतली. हा आपला एक रूल तयार झाला नोट मध्ये. त्यानंतर सेकंड, log ऑफ a with base a equal to, इथं बघा ज्यावेळी लॉगच्या इथं पॉवर नाहीये कुठं, लॉगच्या आतमधलं फंक्शन आहे ते a आणि बेसला a. ज्यावेळी फंक्शन, लॉगचं फंक्शन आणि बेस हे ज्यावेळी दोन्ही समान असतात, हे ज्यावेळी दोन्ही समान असतात त्यावेळी त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू असते 1. जसं log 1 ला वरती 0 असतं, तसं log a आणि बेस a हे ज्यावेळी दोन्ही समान असतात त्यावेळी त्याची व्हॅल्यू असते 1. जसं की log ऑफ 3 विथ बेस 3 असेल तर व्हॅल्यू किती येणार? 1. 1 येणार. log 4 बेस 4 असेल तर व्हॅल्यू 1 येणार. 1. log e बेस e असेल तर त्याची व्हॅल्यू 1. 1 आहे. म्हणजेच व्हॅल्यू कधी येणार हे ज्यावेळी बेस आणि ते फंक्शन ज्यावेळी दोन्ही समान असतात त्यावेळी त्याची व्हॅल्यू ही 1 असते. हे झालं आपला दुसरं नोट. आणि तिसरी आणि शेवटची नोट आहे, हे आहे a raised to log of y, a raised to log y with base a equal to a raised to log y with base a equal to. इथंही बघा 2 raised to 3, 2 raised to 3 असेल तर या 2 ला आपण काय म्हणतो? बेस म्हणतोय, बरोबर आहे. 2 raised to 3 मध्ये बेस. आणि log ऑफ 3 विथ बेस 2 असेल तरी सुद्धा या 2 ला काय म्हणतोय आपण? बेस म्हणतोय. लॉग मध्ये सुद्धा तिथं जी व्हॅल्यू आहे त्याला बेस, आणि पॉवर मध्ये असेल तरी त्याची व्हॅल्यू आपण बेस घेतो. आता इथं ए जो आहे तो काय आहे आपला? मग पॉवर मध्ये आहे. ए ला काय म्हटलं जातं मग इथं? बेस. बेस म्हणता येईल ना. ए म्हणजे बेस झाला. आणि वरती लॉगॅरिथमची टर्म आहे, त्या लॉगॅरिथमच्या टर्म मध्ये सुद्धा एक ए आहे. तो ए व्हॅल्यू सुद्धा काय आहे तिथं? मग बेसच आहे. हा, ज्यावेळी आपल्याला अशी पॉवर मध्ये व्हॅल्यू दिली जाते आणि पॉवर मध्ये एक लॉगॅरिथम असतं, लॉगॅरिथमचा बेस आणि आपला खालचा जो बेस आहे, ज्यावेळी हे दोन्हीही समान असतात त्यावेळी ते ए आणि लॉग हे ए आणि लॉग ए
हे एकमेकाला कॅन्सल होतात. ए रेज टू लॉग ए मध्ये ए ला लॉग ए हे कॅन्सल होतात ज्यावेळी हे दोन्ही समान असतात त्यावेळी, आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते फक्त y. दिस रूल तयार झाला. ए रेज टू लॉग y इक्वल टू y. ए ला लॉग कॅन्सल, ए रेज टू लॉग ए मध्ये लॉग ए ला कॅन्सल आणि मिळेल आपल्याला y. जसं एक 3 raised to log 4 बेस 3 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल मग? 4. 4 येणार. आपल्याला सर 4 येतं. यानुसार त्याची व्हॅल्यू मिळते. हे आपले रूल आहेत. हे नोट 3 आणि ते मेन रूल 4. प्रत्येकाने एकेकाने वाचा जरा मोठ्यानं. कोण वाचेल? सर मी वाचू? एक मिनिट. वाचा. log a plus log b is equal to log a into b. Second, log a minus log b is equal to log in bracket a upon b. Third, log a raised to b is equal to b log a. वाचा दुसरे अजून कोणतरी? हे 3च वाचा. log a plus log b is equal to log into log bracket square a into b. Log a minus log b is equal to log a upon b. Log a log a रेस टू बी. raised to b is equal to b log a. अजून कोण वाचतंय? तर log a log b is equal to log a into b. Second, log a minus log b is equal to log a upon b. Third, log a raised to b is equal to b log. काय झालं? सर मी वाचू का? ठीक आहे. 4थं वाचा. वाचा कोणतरी. Log of a थांबा एक मिनिट. log of a base b is equal to log a upon log b. अजून एका दुसऱ्या कोणतरी वाचा. मुलामध्ये वाचा कोणतरी. log a with base b equal to log a upon log b. हे वाचायचंय फक्त. आणि हे त्यावेळी वाचत जाल सारखं सारखं तरच तुमच्या लक्षात राहणार आहे ते.
पुढचं वाचा. First Hmm. log 1 is equal to 0. Second, log a upon a is equal to 1. हे आपण हे नाही येते. काय येते लॉग Log a a बेस a इक्वल टू log a with base a इक्वल टू 1 आहे. सर मी वाचू. वाचा. फर्स्ट log 1 is equal to 0. Second log a is equal to 1. लॉग हा Third third. a raised to log y base a is equal to y. बरोबर आहे. सर मी अजून वाचू. एखादं वाचा कोणतरी. मी वाचू. वाचा. हो. log 1 is equal to 0. log raised to a हा. base a is लॉग equal to रेस 1. टू नाही ते लॉग ए बेस A. ए इक्वल टू 1 असं. log a base a is equal to 1. A हा. raised to raise log y base a लॉग is वाय equal to बेस y ए. बरोबर आहे. is equal to y. कोणतं वाचेल. ओके. अजून कोण वाचतंय. सर मी वाचू. हा वाचा. First log 1 is equal to 0. Second log a with base a is equal to 1. Third base a log y with base a is equal to y. a raised to log y with base a equal to y. हे वाचा अजून एकदा. log a वाचा वाचा. log a with base b is equal to log a upon log b. अजून. मी वाचू सर. Log a base equal to log upon log b. हा Log a base to पाच b मोरामध्ये कोण. is equal to log ए a रेस टू upon नाही. log b. हा इथलं वाचा. मुलामध्ये कोण वाचेल इथलं. वाचू सर. हा log a plus log b is equal to log into a into b. Second, log a minus log b is equal to log in bracket a upon b. Third, log a raised to b is रेस. equal to हा. b log a. बरोबर आहे. ठीक आहे. इथं आपण रूल आज बघितले. रूल वरचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. लॉगॅरिथमच्या डेफिनेशन वरची बरीच एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत. आता या रूल ऑफ लॉगॅरिथम वरती ही एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे सर्व रूल आपले लॉगॅरिथमचे क्लिअर होऊन जातील. इथं आपण थांबूया. राहिला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. एक्सरसाइज जो टाकतोय तो मात्र सर्वांनी सॉल्व करा.